हॅलो. माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना वॉर्म वेलकम. दोज हू आर प्रिपेअरिंग फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स, ऑल माय कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स ॲस्पायरंट्स फ्रेंड्स, वॉर्म वेलकम टू यू ऑल. AGS ग्रुप अँड वनिक या माझ्या चॅनल या माझ्या इनिशिएटिव्हच्या अंडर हे जे मी चॅनल लॉन्च केलं आहे आपल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामची प्रिपरेशन करणाऱ्या सगळ्या माझ्या मित्रमैत्रिणींसाठी. याच्यामध्ये आपण वोकॅब्युलरीशी रिलेटेड खूप काही बघतोय अँड वी आर एक्सप्लोरिंग दिस ब्युटिफुल प्रोसेस ऑफ लर्निंग वोकॅब्युलरी, एम्पॉवरिंग अवरसेल्व्स विथ वोकॅब्युलरी, गेटिंग इक्विप्ड विथ वोकॅब्युलरी. You may call it, you may say the same thing through, you may say the same thing n number of ways, right? Let's take a look at how we can develop, still equip ourselves with great impressive words, how we can gain the knowledge of words repetitively asked in competitive exams. So without any further ado, let's begin. We have question number 1. So 51 आपल्याला राज्यसेवा 2020 चा पेपर आज बघायचा आहे. We are going to take a look at MPSC राज्यसेवा 2020 पेपर vocabulary questions. So let's get started. Question number 51. Which of the following suffixes correctly forms the adjective of the word fog? आपल्याला हे बघायचं आहे की fog या वर्डचा adjective कुठल्या वर्ड मधनं बनतं. Okay, so now let me take this. Suffixes म्हटलंय मित्रांनो, इट सेज क्लिअरली सेज सफिक्सेस. चारही सफिक्सेस हे ऍडजेक्टिव्ह सफिक्सेस आहेत. ISH, GY, OUS आणि IC, राईट. मित्रांनो ISH मध्ये तुम्ही म्हणू शकता चाइल्डिश. चाइल्डिश हे जे ISH सफिक्स आहे, चाइल्डिश इज लाईक चाइल्ड लाईक, त्याच्यासारखं, दॅट इज चाइल्डिश. GY, सो FOGGY, फॉगी है ना, FOGGY आपण जे म्हणतो, सो फॉगी इज धुकट, राईट. सो दिस इज फॉगी. त्याच्यानंतर मित्रांनो OUS आपण जर का म्हटलं, इफ वी से मॅलोडरस है ना, आपण जर का एक वर्ड घेतला मॅलोडरस, सो हा जो वर्ड आहे मॅलोडरस, दॅट इज या OUS सफिक्सचं मिनिंग आहे फुल ऑफ. फुल ऑफ हे मिनिंग आहे याचं, फुल ऑफ किंवा शोईंग द टेंडन्सी ऑफ, राईट. मॅलओडरस, सो मॅल प्रिफिक्स, मॅल मीन्स बॅड, ओडर मीन्स स्मेल, सो खराब वास येत असलेलं, फुल ऑफ बॅड स्मेल, सो OUS हे आहे. IC हे जे आहे IC, दॅट इज जसं आपण म्हणतो की IC इज थेरप्युटिक. थेरप्युटिक म्हणजे काय, कॅरेक्टरिस्टिक ऑफ थेरपी. समथिंग आपण म्हणतो की समथिंग हॅज गॉट थेरप्युटिक बेनिफिट्स, म्हणजे थेरप्युटिक बेनिफिट्सचं मिनिंग काय आहे की समथिंग हॅज गॉट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बेनिफिट्स विच हॅज गॉट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ थेरपी. सो याच्यामध्ये पहिल्या याच्यामध्ये आन्सर आहे बी. सो फॉगी, फॉग, बी ओनली. सो नंबर 3 इज द आन्सर. लेट्स टेक अ लुक ॲट नेक्स्ट क्वेश्चन विच इज choose the correct meaning of the idiom in sentence. I am a straightforward man. I do not believe in double dealings. मित्रांनो पहिला जो पार्ट आहे स्ट्रेट फॉरवर्ड मॅन काय करेल, स्ट्रेट फॉरवर्ड मॅन काय करेल, तर सहसा तो आपल्या सरळ मार्गी त्याचा असतं आणि ऑनेस्ट असतो. डबल डिलिंग्स आपल्याला या पार्ट वरनच आपल्याला हिंट मिळते, आय डू नॉट बिलीव्ह इन डबल डिलिंग्स. सो याच्यासाठी रिलेटेड वर्ड आहे डिसिव्ह. मित्रांनो जेव्हा पण आपण वोकॅब्युलरी इम्प्रुव्हमेंट करत असतो तेव्हा आपण या अँगलनी बघायचं, त्याच्याकडे या पर्स्पेक्टिव्हनी बघायचं की मला कनेक्शन्स एस्टॅब्लिश करता येतात का. जसं हा डिसिव्ह काय आहे, वर्ब आहे ना, डिसिव्ह वर्ब आहे, याच्याशी कनेक्टेड हे काय होईल, डिसेप्शन, राईट. सो मित्रांनो याचं डबल डिलिंग्स म्हणजे काय, फसवणूक किंवा अप्रामाणिकपणा असा याचा थोडक्यात अर्थ आहे, राईट. फसवणूक किंवा अप्रामाणिकपणा. सो डिसिव्ह म्हणजे वर्ब आहे. टू डिसिव्ह इज टू स्विंडल. टू डिसिव्ह इज टू स्विंडल, फसवणं, किंवा टू ड्यूप किंवा आपण म्हणतो टू ट्रिक किंवा आपण म्हणतो टू कॉन, है ना, कोणाला तरी फसवणं. सो हे जे सगळे वर्ड्स आहेत हे डिसिव्हचे सिनॉनिम्स आहेत. आपण म्हणतो ना स्विंडलर, सो स्विंडल इज अनदर सिनॉनिम, सॉरी स्विंडल इज अनदर सिनॉनिम फॉर डिसिव्ह. सो डिसेप्शन आपण याला म्हणतो ट्रिकरी, है ना, ट्रिकरी, राईट. सो देर आर मेनी सिनॉनिम्स फॉर दिस. हे जे आहे हे ऍब्स्ट्रॅक्ट नाउन आहे, हे जे आहे हा वर्ब आहे, राईट. सो डबल डिलिंग, आन्सर इज 2. Let's take a look at next question, which is choose the opposite of boisterous. मित्रांनो boisterous म्हणजे काय, खूप लाऊड किंवा
खूप नॉइझी, की जिकडे खूप कर्कश आहे है ना, खूप कर्कश आहे, खूप आवाज खूप येतोय. एखादी पार्टी आपण म्हणू शकतो की बॉइस्टेरस असते, लाऊड असते, नॉइझी असते, लाईव्हली असते, त्याच्यामध्ये खूप ओव्हर एनर्जेटिक असते, राईट. सो बॉइस्टेरस याचे अनेक वर्ड्स आहेत. आता या अपोजिट आपल्याला चूज करायचं आहे. वी हॅव टू चूज द अपोजिट ऑफ, है ना, अपोजिट ऑफ आपल्याला चूज करायचंय. आता याच्यामध्ये हे जे दोन वर्ड्स आहेत ना, राउडी आणि ट्युमल्टस, राउडी आणि ट्युमल्टस हे सिनोनिम्स आहेत मित्रांनो. दीज आर सिनोनिम्स. ओके. सो आपण जर का म्हटलं बॉइस्टेरस म्हणजे लाऊड, नॉइझी, कर्कश, तर याचे अपोजिट काय होणार, काम आणि क्वाइट. ओके, बी आणि सी. सो आन्सर काय आहे, सेकंड, बी अँड सी ओनली. एकदा आपण हे क्वेश्चन्स करता करता आपण वेगवेगळ्या पण गोष्टी डिस्कस करतोय. सो बॉइस्टेरसचे जर का आपण सिनोनिम्स बघितले तर एक येईल राउडी, दुसरा येईल ट्युमल्टस, तिसरा आहे तुम्ही म्हणू शकता कॅकोफोनस, कॅकोफोनस, बॉइस्टेरस कॅकोफोनस. त्याच्यानंतर तुम्ही म्हणू शकता यू कॅन से वॉसिफेरस, वॉसिफेरस. त्यानंतर तुम्ही म्हणू शकता ऑस्ट्रीपेरस, ऑब्स्ट्रीपेरस, ऑब्स्ट्रीपेरस. त्यानंतर तुम्ही म्हणू शकता यू मे कॉल इट सिम्पली लाऊड, नॉइझी, येस. सो याला व्हेरियस डिस्कॉर्डंट, हे सुद्धा, याला सुद्धा हा एक वर्ड आहे डिस्कॉर्डंट, राईट. आता मित्रांनो कोलोकेशन जे असतं, कोलोकेशन म्हणजे काय, बोली भाषेमध्ये आपण ठराविक वाक्प्रचार, ठराविक शब्द आपण एकत्र वापरतो. आता जसं कॅकोफोनस स्ट्रीट, कॅकोफोनस म्हणजे काय, तर वेगवेगळे आवाज एकत्र आल्यामुळे खूप कर्कश परिणाम होत असतो. त्यानंतर वॉसिफेरस अल्टरकेशन, असं जर का म्हटलं आपण, वॉसिफेरस अल्टरकेशन म्हणजे खूप मोठ्याने चालू असलेलं भांडण, अल्टरकेशन इज भांडण. ऑब्स्ट्रीपेरस, ऑब्स्ट्रीपेरस मध्ये काय सेन्स आहे, ऑब्स्ट्रीपेरस पण लाऊड असतो किंवा नॉइझी असतो, पण ऑब्स्ट्रीपेरस मध्ये अनेबल टू कंट्रोल, आपण म्हणतो ऑब्स्ट्रीपेरस चाइल्ड. त्यानंतर मित्रांनो याला अजून एक वर्ड आहे क्लॅमोरस, है ना, क्लॅमोरस. सो ऍक्च्युअली इंग्लिश मध्ये पण म्हणजे सिनोनिम्स खूप असतात, एका वर्डला सिनोनिम्स अनेक असतात. आपण हे एका व्होकॅब्युलरीचा कोर्स आपण जेव्हा एक घेऊया तेव्हा आपण हे सगळे सिनोनिम्स आणि खूप आपण वेगवेगळ्या अँगल्सनी याचा विचार नक्की घेऊया, राईट. सो याचा आन्सर आहे 56 चा बी अँड सी. लेट्स टेक अ लुक ॲट नेक्स्ट क्वेश्चन विच इज 58. क्वेश्चन आहे choose the correct meaning of the underlined idiom in the sentence. It is with the help of the gift of the gab, है ना. gift of the gab म्हणजे काय, संभाषण कौशल्य, संभाषण कौशल्य असतं ना एखाद्याकडे, संभाषण कौशल्य, दॅट इज गिफ्ट ऑफ द गॅब. आता याला आपण म्हणतो की इंग्लिशमध्ये पॉवर ऑफ स्पीच म्हणतात, है ना, पॉवर ऑफ स्पीच. सो परस्युएसिव्ह स्पीच, परस्युएसिव्ह म्हणजे आपण म्हणतो की एखाद्याच्या स्पीच मध्ये अशी एक कला असते की तो परस्युएड करतो आपल्याला, म्हणजे पॉझिटिव्ह वेनी पण घेता येतं. हे परस्युएसिव्ह आहे ना, हे पॉझिटिव्ह वेनी पण घेता येतं आणि निगेटिव्ह कोनोटेशन मध्येही घेता येतं. एखाद्याच्या स्पीच मध्ये इतकी ताकद असते की ती स्पीच आपला पिच्छा पुरवते आणि आपल्याला अट्रॅक्ट करते. पॉझिटिव्ह वेनी सुद्धा होऊ शकतं परस्युएड आणि निगेटिव्ह वेनी सुद्धा होऊ शकतं. ह्या ठिकाणी पॉझिटिव्ह वेनी आपल्याला घ्यायचा आहे, परस्युएसिव्ह. त्यानंतर आपण म्हणतो की आर्टिक्युलेट, है ना, आर्टिक्युलेट असतात काही लोक, सम पीपल आर आर्टिक्युलेट. सो आर्टिक्युलेट, गिफ्ट ऑफ द गॅप. सो आर्टिक्युलेशन. त्यानंतर परस्युएसिव्हनेस. त्यानंतर मित्रांनो आपण म्हणतो इलोक्वेन्स. काही लोकांकडे पॉवर ऑफ स्पीच असते म्हणजे काय, इलोक्वेन्स असते. काही लोकांकडे पॉवर ऑफ स्पीच असते म्हणजे काय, ओरेटरी. त्याला अजून एक वर्ड आहे ओरेटरी, है ना. सो असे अनेक त्यामध्ये अँगल्स आहेत. काही लोक, त्याला अजून एक वर्ड आहे त्यांच्या स्पीच मध्ये काय असतं, रिटॉरिक. रिटॉरिक म्हणजे काय, वन ऑफ द मिनिंग्स ऑफ रिटॉरिक इज इम्प्रेसिव्ह अट्रॅक्टिव्ह स्पीच, अट्रॅक्टिव्ह मॅनर ऑफ स्पीच. सो हे असे अनेक याचे सिनोनिम्स आहेत. लेट्स टेक अ लुक ॲट नेक्स्ट क्वेश्चन विच इज 59. Which one of the following words correctly matches the explanation? A person who fails in the performance. Person who fails in the performance हा एक पार्ट आहे, परफॉर्मन्स ऑफ हिज ड्युटी हा एक पार्ट आहे, और commits an offense. मित्रांनो थोडासा क्वेश्चन ट्रिकी आहे हा, कारण की याच्यामध्ये जेव्हा आपण डेरेलिक्ट म्हणतो ना, डेरेलिक्ट म्हणजे ज्याला आपण एकाकी सोडून दिलेलं आहे, एकटंच पडलेलं असं काही.
सो आपण म्हणतो की ही डेरेलिक्टेड हिज ड्युटीज, म्हणजे काय, त्यांनी त्याच्या ड्युटीज अबंडन केल्या म्हणू शकतो. सो डेरेलिक्टचा तुम्ही यूज बघाल ना, एखादं पडकं घर असतं तर त्याला डेरेलिक्ट हाऊस म्हणतात, है ना, डेरेलिक्ट हाऊस, राईट. किंवा एखादा माणूस जो एकटाच भटकत असतो त्याला सुद्धा आपण डेरेलिक्ट म्हणू शकतो. हे जे डेरेलिक्ट आहे आपण त्याला सुद्धा म्हणू शकतो. त्यानंतर मित्रांनो कल्प्रिट. आता कल्प्रिट जे आहे, कल्प्रिट मध्ये युजली कोलोकेशन मध्ये, म्हणजे बोलीभाषेत मी म्हणतोय युजली, म्हणजे असं नाही की थंब रूल आहे, पण कोलोकेशन नुसार कल्प्रिटचा उपयोग जास्त करून कायद्यामध्ये दोषी अशा अर्थी, दोषी किंवा अपराधी अशा अर्थी घेतला जातो. सो दोषी किंवा अपराधी. आता मित्रांनो डिलेटांटे. आता हे जे डिलेटांटे आहे किंवा डिलेटांट दॅट इज हौशी, म्हणजे आपण म्हणतो की एखादा हौशी असतो ना, तर मग तो काय करतो, फक्त डॅबल करतो, वेगवेगळे प्रयोग करतो, वेगवेगळ्या पद्धतीने तो वेगवेगळ्या गोष्टींमध्ये ट्राय करतो. ही इज अ डॅबलर. म्हणजे काय, तो एक्सपर्ट नाहीये, तो प्रोफेशनल नाहीये, तो छंद म्हणून करतोय ते. सो अमॅच्युअर वगैरे हे असे अनेक याला अमॅच्युअर, डॅबलर, नोव्हिस असे अनेक याला डिलेटंटला वर्ड्स आहेत सिमिलर. हा एक वेगळाच वर्ड आहे मित्रांनो. हा जो वर्ड आहे डेलिंक्वेंट, याच्यामध्ये या दोन्ही ऍस्पेक्ट्सनी, या दोन्ही कॉन्टेक्स्च्युअल मिनिंग्स कव्हर होत आहेत. आपण बघूया कसं काय. अ पर्सन हू फेल्स इन द परफॉर्मन्स ऑफ हिज ड्युटी. खूप सिंपल मित्रांनो. व्होकॅब्युलरी ही रोजच्या जीवनात आपण जर का शिकलो तर जास्त आपल्याला मदतशीर ठरते. तुम्ही बघा, तुम्हाला कधी बँकेतनं कधी तुम्हाला एक मेसेज येतो, समजा आला असेल कधी, म्हणजे हे एक संदर्भातनं कळावं म्हणून तुम्हाला बँकेतनं मेसेज येतो, युअर अकाउंट इज. तुम्ही जर का तुमच्या बँकेमध्ये पुरेसा बॅलन्स ठेवला नसेल तर बँकेतनं मेसेज येतो, युअर अकाउंट इज डेलिंक्वेंट, है ना. डेलिंक्वेंट म्हणजे काय, तर तुम्ही पुरेसा बॅलन्स ठेवला नाहीये, म्हणजे तुमचं जे काही तुम्हाला जितका बॅलन्स ठेवायला पाहिजे, जे तुमचं कर्तव्य आहे, जी तुमची ड्युटी आहे, तुम्ही तितका बॅलन्स ठेवलाच पाहिजे, तर तसं तुम्ही केलेलं नाहीये. सो हे एक मिनिंग आहे डेलिंक्वेंटचं. दुसरं एक मिनिंग आहे, तुम्ही बरेच वेळेला वेगवेगळ्या सोशल मीडियामध्ये काही मूवीज मध्ये वगैरे बघितलं असेल, जुवेनाईल डेलिंक्वेन्सी. म्हणजे काय, जुवेनाईल डेलिंक्वेन्सी म्हणजे बाल गुन्हेगारी, डेलिंक्वेन्सी, राईट. सो जुवेनाईल डेलिंक्वेन्सी इज बाल गुन्हेगारी. सो याच्यामध्ये गुन्हेगारीचा ऍस्पेक्ट येतो. सो मित्रांनो या ऑप्शन्स मध्ये ना, या ऑप्शन्स मध्ये फक्त हा डेलिंक्वेंट हा जो शब्द आहे हा दोन्ही पार्ट्स कव्हर करतोय. आन्सर इज बी ओनली. थोडासा ट्रिकी क्वेश्चन आहे. लेट्स गो टू नेक्स्ट क्वेश्चन विच इज 60. With which of the following words does the prefix sub match correctly? हॅरॅस, सब हॅरॅस असं काही नाहीये. सब ह्युमन आहे, सब ऍब्सर्ड काही नाहीये. सबलेट, जेव्हा आपण सबलेट म्हणतो, सबलेट करणं म्हणजे काय, पोट भाडे करू ठेवणं, है ना, पोट भाडे करू, राईट. सबलेट इज पोट भाडे करू. आणि आपण जेव्हा म्हणतो की जेव्हा सब ह्युमन कंडिशन्स, आपण जेव्हा कोणालाही म्हणतो ना की ही इज लिव्हिंग इन सब ह्युमन कंडिशन्स, त्या सब ह्युमन कंडिशन्सचा अर्थ असा होतो की मानवी कंडिशन्स ज्या आहेत त्याच्यापेक्षाही फार खालची परिस्थिती, फार खूप इन ह्युमन कंडिशन्स मध्ये राहणारं, किंवा एखाद्या व्यक्तीमध्ये खूप, समजा एखाद्या व्यक्तीने खूप क्रुएल्टी काहीतरी असलेलं काम केलं तर आपण म्हणतो की ही इज सब ह्युमन. म्हणजे त्याच्यामध्ये माणसातल्या ज्या क्वालिटीज आहेत ना, माणसातल्या ज्या व्हर्च्यूज आहेत त्याच्यापेक्षा अगदी खालच्या स्तराचं असं. सो सब ह्युमन आपण म्हणतो, सब ह्युमन, राईट. सो दॅट इज द प्रिफिक्स फॉर दिस वर्ड, सब ह्युमन. मित्रांनो याच्यामध्ये बी आणि डी हे दोनच पर्याय बरोबर आहेत. सो आन्सर इज नंबर 4. त्यानंतर लेट्स मूव्ह ऑन टू नेक्स्ट पार्ट विच इज 62. मॅच द फॉलोइंग विथ सिमिलर मिनिंग्स. कॉम्प्लेसंट, आपण हा वर्ड बघितलाय आधी, पण एक असतो कॉम्प्लेसंट, एक असतो कॉम्प्लेसंट, आणि दुसरा असतो कॉम्प्लेसंट, COMPLAISANT, है ना, कॉम्प्लेसंट. सो हा कॉम्प्लेसंट म्हणजे काय असतो, आत्मसंतुष्ट, आत्मसंतुष्ट होणारा, म्हणजे लवकर तो स्वतःवरती खुश होऊन जातो आणि मग त्याला जरासा गर्व येतो. याला असं पण म्हणतात स्मग, याला असंही म्हणतात स्मग सुपेरियॉरिटीचं फिलिंग, स्मग सुपेरियॉरिटी, गर्विष्ठपणाने मी माझं वर्चस्व असल्याची भावना. एखाद्या प्रिपरेशनच्या टेस्ट मध्ये आपल्याला चांगले पर्सेंटेज, चांगले मार्क्स पडतात आणि आपल्याला वाटतं छान, माझा आता एमपीएससी ची तयारी छान झाली,
मग आपले टीचर्स आपल्याला सांगतात कॉम्प्लेसंट होऊ नको, आत्मसंतुष्ट होऊ नको. सो दॅट इज द मिनिंग ऑफ दिस कॉम्प्लेसंट. आणि हे जे कॉम्प्लेसंट आहे, हे कॉम्प्लेसंट म्हणजे काय, एखादा व्यक्ती जो इतरांच्या आनंदासाठी काहीतरी करायला तयार होतो, इतरांना छान वाटावं म्हणून त्यांची इच्छा पूर्ण करायला जातो, दॅट इज कॉम्प्लेसंट. आता कॉम्प्लेसंटचं आहे सेल्फ सॅटिस्फाईड, हे मिनिंग आहे. त्यानंतर जेंटल. जेंटल मीन्स काय, तर जेंटल मीन्स स्टायलिश. स्टायलिश किंवा याला अजून एक वर्ड आहे रिफाइंड, है ना, ज्याची टेस्ट वगैरे रिफाइंड आहे, ज्याचं बिहेवियर रिफाइंड आहे, ज्याचं राहणीमान रिफाइंड आहे, दॅट इज जेंटल किंवा स्टायलिश. डबल ई आहे. त्यानंतर मित्रांनो इंडस्ट्रियस. इंडस्ट्रियसचा अर्थ आहे उद्यमशील. इंडस्ट्रियसचा मिनिंग आहे उद्यमशील, राईट. सो दिस इज द मिनिंग ऑफ इंडस्ट्रियस, उद्यमशील. फुल ऑफ इंडस्ट्री, OUS म्हणजे काय, फुल ऑफ. आणि इंडस्ट्री म्हणजे जिथे सतत काम चालू असतं, अशा याच्याने तुम्ही सोपं करू शकता याचं मिनिंग. इंडस्ट्रियस इज डिलिजंट किंवा हार्ड वर्किंग. मित्रांनो रेज, आपलं जे रेझर असतं है ना, रेझर काय करतं, कम्प्लिटली डिस्ट्रॉय करतं. सो कधी कधी आपल्याला पेपरमध्ये वगैरे काही न्यूज येते की म्युनिसिपल कॉर्पोरेशन हॅज रेज द एन्क्रोचमेंट, म्हणजे जे अतिक्रमण केलं होतं, शॉप्स होते तिथे, दुकानं होते, बिल्डिंग होत्या अतिक्रमणामध्ये, त्या सगळ्या त्यांनी रेज करून टाकल्या है ना. सो त्यांनी कम्प्लिटली डिस्ट्रॉय केल्या. सो याचा आन्सर काय येणार, कॉम्प्लेसंटचं 3, एचं 3, त्यानंतर बीचं 1, एचं 3, बीचं 1, सीचं इंडस्ट्रियस 2 आणि डीचं 4. सो मित्रांनो याचा आन्सर आहे नंबर 4. नंबर 4 इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. Let's take a look at next question, which is पुढचा प्रश्न आहे gentlemanliness is at a discount these days. The underlined idiom in the sentence above means. आपण म्हणतो at a discount means जसं की त्याची व्हॅल्यू आजकाल कमी झालेली आहे. त्याची एखाद्या गोष्टीची व्हॅल्यू जेव्हा कमी होते असं आपण म्हणत असतो, तर त्याचा अर्थ हा येतो ना की त्याला निग्लेक्ट करतायत लोक, है ना. इट इज निग्लेक्टेड दीज डेज. इट इज निग्लेक्टेड दीज डेज. सो डिक्लाइनिंग म्हणजे कमी होणं, पण डिक्लाइनिंग आणि निग्लेक्टेड मध्ये याच्यामध्ये थोडीशी थिन लाईन आहे. इथे या दोन मध्ये थोडंसं ट्रिकी आहे. निग्लेक्टेड जास्त अप्रोप्रिएट आहे. डिक्लाइनिंग सुद्धा याच्याकडे जाणारच आहे, पण ऍट अ डिस्काउंट म्हणजे ऍक्च्युली व्हॅल्यू कमी होणं अशा अर्थी, लोकांना त्याची किंमत राहिलेली नाहीये अशा अर्थी, म्हणून ते निग्लेक्टेड इज द राईट ऑप्शन. ए आणि सी पण जवळच आहे यामध्ये. सो यामध्ये ट्रिकी आहे. ए इज द आन्सर, ए ओनली. ओके. त्यानंतर इझिली अवेलेबल, ते तर ठीक आहे, हे तर वेगळंच आहे. चीप वेगळं आहे, डिक्लाइनिंग इज डिफरंट. सो लेट्स टेक अ लुक ऍट नेक्स्ट पार्ट, विच इज चूज द करेक्ट सिनोनिम फॉर द एक्सप्रेशन लाईक अन अंकल. मित्रांनो मागच्या काही वर्षांमध्ये एक गोष्ट मी अशी ऑब्झर्व करतोय की एमपीएससी मध्ये बऱ्याच वेळेला तर प्रश्न वेगवेगळ्या एमपीएससी चे विचारले जातात रिपीट, बरोबर. पण त्याचबरोबर मला अनेक प्रश्न असे दिसले की जे अक्षरशः म्हणजे जीआरई सारख्या एक्झाम मधनं पण येत आहेत. जीआरईची एक वर्ड लिस्ट आहे. सो त्या वर्ड लिस्ट मधला हा प्रश्न आहे मित्रांनो. हा जो वर्ड आहे ना, अव्हेंक्युलर लाईक अन अंकल, हा जो वर्ड आहे हा जीआरईची एक वर्ड लिस्ट आहे, त्यातला वर्ड आहे. सो आता असं काही आयोगाचं राहिलेलं नाहीये की एमपीएससी आहे तर फक्त एमपीएससीचे प्रश्न, कारण की आता कॉम्पिटिशन खूप वाढलेली असल्यामुळे डिफिकल्टी लेवल सुद्धा वाढते आहे. सो याला तुम्हाला खूप जितके तुम्ही जास्ती वर्ड्स एक्सप्लोर कराल तितकं तुमच्यासाठी चांगलं आहे, राईट. सो लाईक अन अंकल म्हणजे अव्हेंक्युलर. सो लाईक अन अंकल इथे आपण असंही म्हणू शकतो काइंड, है ना, काइंड किंवा फ्रेंडली असाही एक याचा मिनिंग होऊ शकतो, काइंड, फ्रेंडली आणि लाईक अन अंकल. सो अव्हेंक्युलर. ऑरिक्युलर. आता ऑरिकल मध्ये ऍक्च्युली एक तर ऑरिक्युलर म्हणजे ऑरिकल. सो तुम्ही म्हणू शकता हृदयाचा वरचा भाग ऑरिकल किंवा कानाशी रिलेटेड सुद्धा असतं ऑरिक्युलर. आणि वेंट्रिक्युलर म्हणजे हृदयातला चेंबर. वेंट्रिक्युलर इज चेंबर इन द हार्ट. सो लोअर चेंबर इन द हार्ट. सो लाईक अन अंकलचं आहे सी ओनली, नंबर 2, सी ओनली. त्यानंतर लेट्स टेक अ लुक ऍट नेक्स्ट क्वेश्चन, विच इज गिव्ह सिनोनिम ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. अटेन्युएट, बॉर्न अँड गाऊल. मित्रांनो आता एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आम्ही 2 शब्द लिहिणार आहे इथे. एक आहे अटेन्युएट आणि दुसरा एक वर्ड मी लिहिणार आहे टेन्युअर.
मी हे का लिहितोय, दोन्ही शब्दांचं मिनिंग अतिशय वेगळं आहे. टेन्युअर म्हणजे काय, आपण म्हणतो कार्यकाळ. टेन्युअर म्हणजे काय असतं तर कार्यकाळ. ओके, आता मित्रांनो हा जो टेन्युअर आहे याचा जो रूट वर्ड आहे तो आहे टेनेअर. टेनेअर मीन्स टू होल्ड. टू होल्ड म्हणजे ती पोझिशन धरून ठेवणं. म्हणजे आपण म्हणतो की त्याचं टेन्युअर 7 वर्ष होतं, त्यांनी 7 वर्ष तो जॉब केला, 7 वर्ष त्यांनी त्याची पोझिशन होती ती धरून ठेवली, इन अदर वर्ड्स. पण हे जे अटेन्युएट आहे याच्यामध्ये जो रूट वर्ड आहे तो आहे टेन्यू. टेन्यू म्हणजे काय तर थिन. सो अटेन्युएटचा मिनिंग आहे, सो कन्फ्युज व्हायचं नाही रूट वर्ड्स मध्ये. अटेन्युएटचा रूट वर्ड आहे टेन्यू आणि टेन्यूवरचा रूट वर्ड आहे टेनेअर. अटेन्युएट म्हणजे काय, कमी करणं. अटेन्युएट इज कमी करणं किंवा थिन, रेड्यूस किंवा थिन, दोन वर्ड्स आहेत. बोर्न, BOURN हा जो वर्ड आहे याचं मिनिंग आहे डेस्टिनेशन किंवा लिमिट. डेस्टिनेशन किंवा लिमिट. सो मित्रांनो एक मूवी आला होता द बोर्न आयडेंटिटी. द बोर्न आयडेंटिटी किंवा द बोर्न सुप्रीमसी किंवा द बोर्न अल्टिमेटम. त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचं नाव होतं जेसन बोर्न. सो त्याचं लास्ट नेमही सेम होतं आणि त्याच्यामध्ये त्याला काय झालं होतं, ॲम्नेशिया होता, स्मृतिभ्रंश. आणि तो हे फाइंड आउट करत होता की मी एक्झॅक्टली कोण आहे. त्यामुळे बोर्न या व्यक्तीचं बोर्न काय होतं म्हणजे त्याचं डेस्टिनेशन काय होतं त्याला फाइंड आउट करायचं होतं. इन अदर वर्ड्स बोर्न इज नथिंग बट डेस्टिनेशन ऑर लिमिट. मित्रांनो GAOL तुम्ही जर का ब्रिटिश इंग्लिश मध्ये तुम्ही आर्थर कॉनन डॉयल, सर आर्थर कॉनन डॉयल यांचं शेरलॉक होम्स जर का वाचलं असेल तर त्याच्यामध्ये या गौलचा उल्लेख खूप वेळा असतो. गौल म्हणजे काय, प्रिझन किंवा जेल. मित्रांनो बघा हे जे बोर्न आहे ना याचं मिनिंग आहे गोल, GOAL. एका अल्फाबेटला इकडे तिकडे केलंय. इथे आहे गोल GOAL, इथे आहे GAOL गौल. सो याचा आन्सर आहे A आणि C. थिन, लिमिट आणि जेल, A आणि C only, right? So the answer is A and C only. Let's take a look at next question, which one of the following words is antonymous with the word extravagant? Extravagant उधळपट्टी करणारा, उधळ्या किंवा खर्चिक. बरोबर, या एक्स्ट्रावॅगंटचा आपण हेही बघू की हा शब्द तयार कसा झाला. एक्स्ट्रा म्हणजे काय, एक्स्ट्रा म्हणजे जास्त, अति प्रमाणात. आणि हे जे वॅगंट वर्ड आहे ना, सो आपण म्हणतो एखादा माणूस वॅगाबॉन्ड असतो म्हणजे भरकटत असतो इकडे तिकडे, राईट. सो हा जो वॅगंट वर्ड आहे भरकटणे म्हणजे एखादा माणूस एक्स्ट्रा वॅगंटली जेव्हा स्पेंड करतो तेव्हा तो काय करतो, भरकटतो. तो त्याला कळत नाही की बाबा हे इथपर्यंत मी इथपर्यंत स्पेंड करायचंय, त्याला कळत नाही आणि मग तो भरकटतो आणि तो खूप स्पेंड करायला लागतो. सो एक्स्ट्रा वॅगंटचा आहे उधळ्या, खर्चिक, वेस्टफुल है ना, जो आपले पैसे किंवा वेस्टफुल लाईफस्टाईल जगतो, वेस्टफुल. सो त्याला म्हणतात एक्स्ट्रावॅगंट. लॅविश लाईफस्टाईल जगतो, याला अनेक सिनोनिम्स आहेत. सो हे कॉस्टली आणि शोई हे तर याच्या समांतर जाणारे आहेत, याच्याकडे जाणारे आहेत, हे सिनोनिम्स आहेत. कारण की एक्स्ट्रावॅगंट जो असतो तो शोई पण असतो, त्याला दिखावा करण्याची त्याला सवय असते, बडेजाव करण्याची सवय असते. आता मित्रांनो अबंडंट म्हणजे काय तर विपुल किंवा समृद्ध. अबंडंट म्हणजे काय, विपुल किंवा समृद्ध. बरोबर. सो हा तर वेगळा वर्ड झाला, विपुल समृद्ध हे वेगळं झालं. आता आपल्याला हे जे थ्रिफ्टी वर्ड आहे, सो मित्रांनो कन्फ्युजन होतं बऱ्याच लोकांचं. थ्रिफ्टी म्हणजे कंजूस असं समजतात. थ्रिफ्टी म्हणजे कंजूस नाहीये, थ्रिफ्टी म्हणजे कंजूस नाही. थ्रिफ्टी म्हणजे जो काळजीपूर्वक स्पेंड करतो, राईट. सो दोन शब्दांमध्ये फरक आहे. थ्रिफ्टी म्हणजे जो काळजीपूर्वक खर्च करतो किंवा आपले रिसोर्सेस वापरतो, आणि कंजूस म्हणजे मायझर, जो पैसे खर्च करायला तयारच नसतो तो मायझर, आणि काळजीपूर्वक करणारा तो थ्रिफ्टी. आता मित्रांनो गंमत अशी आहे की हा जो एक्स्ट्रावॅगंट वर्ड आहे याचा एक सिमिलर वर्ड आहे, सिनोनिम, तो आहे स्पेंड थ्रिफ्ट. स्पेंड थ्रिफ्ट म्हणजे उधळ्या. सो थ्रिफ्टच्या बाजूला फक्त स्पेंड लागलं की जो वर्ड तयार होतो तो आहे एक्स्ट्रावॅगंट. आणि नुसतं थ्रिफ्टी म्हटलं की काळजीपूर्वक खर्च करणारा. सो बघा, हा कन्फ्युज व्हायचं नाही या दोन वर्ड्स मध्ये. त्यानंतर सो याचा आन्सर आहे थ्रिफ्टी, राईट. फॉलोइंग वर्ड्स इज अँटोनिमस, C ओनली. Answer is number 1, C only. त्यानंतर let's take a look at next question, which is 75. Give antonyms of the following words. Conquer. मित्रांनो एक मूवी आला होता, त्या मूवीचं नाव होतं कॅच मी इफ यू कॅन. त्या कॅच मी इफ यू कॅन मध्ये हा जो प्रोटॅगोनिस्ट असतो ना, हा जो लीड ऍक्टर असतो, तर त्याला एक जण विचारतो की तुला काय वाटतं, तू सहमत आहेस का माझ्या मताशी? आणि तो म्हणतो डू यू कॉन्कर.
डू यू कॉन्कर म्हणजे डू यू अग्री. सो अँटोनिम काय होईल? डिसअग्री. अँटोनिम होईल डिसअग्री. आता कॉन्कर पासून कॉन्करंट, कॉन्करंट हा वर्ड कनेक्टेड आहे. कॉन्करंट म्हणजे ऑकरिंग ऍट द सेम टाइम. म्हणजे कॉन्करला आपण असंही म्हणू शकतो की तू माझ्या बरोबर आहेस का या मुद्द्यावरती, म्हणजे डू यू अग्री विथ मी. सो कॉन्कर इज अग्री. त्याच्या विरुद्ध अँटोनिम आहे डिसअग्री. डिसअग्री. डिव्हियस. मित्रांनो डिव्हियस हा जो वर्ड आहे ना तो डेव्हिएशन या वर्डशी कनेक्टेड आहे. डेव्हिएशन म्हणजे काय? समजा आता आपण म्हटलं की हा नॉर्मल कोर्स आहे ना, हे समजा नॉर्मल आहे. डेव्हिएंट म्हणजे काय? तर इकडे डेव्हिएशन होईल, परत इकडे कदाचित डेव्हिएशन होईल, इकडे डेव्हिएशन होईल. सो समथिंग विच डेव्हिएट्स, समथिंग विच म्हणजे जे भरकटणार असतं ते डेव्हियस असतं, त्याच्या विरुद्ध येईल स्ट्रेट. सो ऑप्शन नंबर डी इज द राईट आन्सर. डी ओनली, नंबर 3. त्यानंतर मित्रांनो लेट्स मूव्ह ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन विच इज 82. आयडेंटिफाय द वर्ड्स विच टेक द प्रिफिक्स डॅश एन. याच्यामध्ये एनवॉर नाहीये, एनकॉल नाहीये, एनस्लेव्ह, एनस्लेव्ह आणि एनडेंजर. टू पुट इनटू हे जे प्रिफिक्स आहे ना एन, याचा एक मिनिंग आहे पुट इनटू, म्हणजे एखाद्या माणसाला गुलामगिरीमध्ये टाकणे, एखाद्या माणसाला गुलामगिरीमध्ये आणणे किंवा गुलामगिरीमध्ये टाकणे, एखाद्या माणसाला धोक्यात टाकणे. एनडेंजर, एनस्लेव्ह. सी आणि डी आन्सर आहे नंबर 3. सी अँड डी ओनली. त्यानंतर लेट्स मूव्ह ऑन टू द नेक्स्ट पार्ट विच इज 83. विच वन ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट मिनिंग ऑफ द फ्रेज टू कॉल अ स्पेड. मित्रांनो दोन गोष्टी आहेत. कॉल अ स्पेड मध्ये माणूस प्रामाणिकता असतोच, प्रामाणिक असतो, ठीक आहे, पण फ्रँकली सांगतो तो. जेव्हा आपण फ्रँकली सांगतो तेव्हा आपण कुठलंही दडपण न घेता प्रामाणिकपणे बोलत असतो. सो थोडासा फरक पडतो टू स्पीक ट्रूली आणि टू स्पीक फ्रँकली. सो याचं मिनिंग आहे टू कॉल अ स्पेड मीन्स स्पीक फ्रँकली. स्पीक ट्रूली हा पार्ट आहे याच्यात, पण जास्त ब्रॉडर मिनिंग आहे स्पीक फ्रँकली. कधी कधी तुम्ही खरं बोलत असता पण ते थोडं दडपणाखाली बोलत असता. याच्यामध्ये तुम्ही खरं बोलता पण ते फ्रँकली बोलता. सो डी इज द आन्सर. लेट्स मूव्ह ऑन टू नेक्स्ट क्वेश्चन विच इज 84. आता क्वेश्चन नंबर 84 मध्ये विच वर्ड इज अपोजिट इन मिनिंग टू द वर्ड प्रिंटेड इन कॅपिटल्स इन द गिवन सेंटेन्स? हेल्दी. मित्रांनो हेल्दी फॉर बेबीज. आता एक याच्यामध्ये बघायचंय, जिकडे सॅल असतं ना SAL, सॅल हे जे रूट आहे किंवा प्रिफिक्स आहे, तर याचं मिनिंग आहे हेल्दी. याचं मिनिंग आहे हेल्दी. म्हणजे आपण म्हणतो सॅल्युब्रियस इज हेल्थ गिव्हिंग. याच्याशी आहे वर्ड सॅल्वेशन. सॅल्वेशन म्हणजे काय? सो सॅल्वेशनचा एक मिनिंग आहे सॅल्वेशन मुक्ती. त्याचा एक मिनिंग आहे मुक्ती. मित्रांनो बाहेरच्या देशांमध्ये सॅल्वेशन आर्मी नावाचं एक अशी दुकानांची एक चेन आहे. सो थोडक्यात म्हणायचं हे आहे की वेल बिईंगशी रिलेटेड हे प्रिफिक्स किंवा रूट आहे सॅल, इट इज रिलेटेड विथ हेल्थ, हेल्दी, हेल्थ गिव्हिंग. हे तर सिनोनिम आहे. त्यानंतर ल्युशियस. ल्युशियस म्हणजे काय? ल्युशियस इज चविष्ट. ल्युशियस इज चविष्ट. सो दिस इज डिफरंट. डेलेटेरियस. डेलेटेरियस जे आहे, सो डेलेटेरियस इज हार्मफुल. सो हेल्दीच्या अपोजिट येईल डेलेटेरियस. आता डेलेटेरियसचे आपण जर का मिनिंग्स बघितले वेगवेगळे, डेलेटेरियसचे आपण वेगवेगळे मिनिंग्स बघितले तर सिनोनिम्स काय येतील याचे? हार्मफुल येईल, डेंजरस येईल, है ना, हार्मफुल, डेंजरस. त्यानंतर डेंजरस येईल, त्यानंतर डेलिटेरियस येईल, है ना, डेलिटेरियस तर आहेच. इन्सिडियस. इन्सिडियस हा पण एक वर्ड आहे याला, इन्सिडियस. अजून आहेत काही सिनोनिम्स, राईट. सो हेल्दीच्या अपोजिट आहे डेलेटेरियस. डिससर्व्हिस. सर्व्हिस करणं म्हणजे काय? मदत करणं. डिससर्व्हिस म्हणजे काय? तर नुकसान करणं. लेट्स टेक अ लुक ऍट. सो याचा आन्सर आहे 3. हेल्दीचा आन्सर आहे 3, हार्मफुल, नुकसान करणारा. लेट्स टेक अ लुक ऍट नेक्स्ट 87. विच वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इज सिनोनिमस विथ द वर्ड लिनियंट? मित्रांनो आपण म्हणतो ना पेपर चेकिंग मध्ये, जेव्हा आपण म्हणतो की कोणी एक जे टीचर असतात ते पेपर चेकिंग करताना लिनियंट असतात, म्हणजे मुक्त हस्ते ते मार्क देतात, फार काही मार्क आपले कट करत नाही. तो आपण म्हणतो की ही इज लिनियंट. ते एकदम मुक्त हस्ते त्यांचं सगळं हे असतं, ते फार ते फ्रीडम फार देतात, ते लिबरल आहेत. सो लिनियंट या वर्डचं आपल्याला मिनिंग इथे येतं लिबरल. जेंटल हा एक पार्ट झाला, जेंटलनेस हा एक पार्ट झाला, पण प्रत्येक जेंटल माणूस लिबरल असेलच असं नाही. आणि लिनियंटचं जे मिनिंग आहे ते लिबरल कडे जास्त जाणार आहे कोलोकेशन मध्ये पाहिलं तर. सो एखादा स्ट्रिक्ट असतो म्हणजे काय? तर तो एकदम अपोज करत असतो, आणि त्याच्या एक्झॅक्टली विरुद्ध एखादा लिनियंट असतो, तो लिबरल असतो. लक्झुरियस म्हणजे फुल ऑफ लक्झुरी. लेझीला अनेक वर्ड्स आहेत, आळशी.
सो याचा आन्सर आहे सिनोनिमस सी ओनली. सी ओनली. ओके, नंबर 2. लेट्स टेक अ लुक ॲट नेक्स्ट वर्ड विच इज नेक्स्ट क्वेश्चन 89. चूज द करेक्ट सेंटेन्स. द प्रोफेसर ब्रॉट आउट द आयडिया क्लिअरली. मित्रांनो, हे जे ब्रिंग आउट, आपण मला असं वाटतं आपण हे ब्रिंग आउट जे आहे फ्रेझल वर्ब, ब्रिंग आउट इज फ्रेझल वर्ब. सो आपण असंही म्हणू शकतो त्यांनी ब्रिंग आउट केली म्हणजे काय, त्यांनी योग्य पद्धतीने ती आयडिया त्यांनी प्रेझेंट केली, मांडली अशा अर्थी, किंवा त्यांनी ती पूर्ण केली अशा अर्थी. सो ब्रिंग आउट इज द करेक्ट सेंटेन्स. टू ब्रिंग आउट इज द करेक्ट सेंटेन्स. ब्रॉट विथ म्हणजे ब्रिंग विथ अशी काही फ्रेझल वर्ब नाही आहे. द प्रोफेसर ब्रॉट इन, ब्रिंग इन. आता ब्रिंग इन ही जी फ्रेझल वर्ब आहे मित्रांनो, याचं तुम्हाला याचं मिनिंग, ब्रिंग इनचं मिनिंग खाली कमेंट मध्ये लिहायचं आहे, राईट? So find out the meaning of this phrasal verb bring in and write it in the answer or in the comment. So A is the option, A is the answer, A only. त्यानंतर let's take a look at next question which is 91. Identify the correct meaning of the underlined phrase in the sentence. हे तर खूप कॉमन आहे, आपण बरेच वेळा म्हणतो ऑफ अँड ऑन. I kept visiting him off and on, he met me off and on. म्हणजे ऍट अ सर्टन इंटरवल, ऍट इंटरवल्स, डिसकंटिन्युअस मॅनर मध्ये, इररेग्युलरली. सो ऑफ अँड ऑनचं मिनिंग आहे इररेग्युलरली. स्लगिशली म्हणजे आळशी, अगदी सुस्तपणे, आळशीपणे. स्नॅपिलीचे मित्रांनो मल्टिपल मिनिंग आहेत स्नॅपिलीचे. स्नॅपिली, ही टॉक्ड स्नॅपिली, ही रिएक्टेड स्नॅपिली म्हणजे इन अम्युजमेंट, एकदम तो अम्युज झाला होता. त्यानंतर ही टॉक्ड स्नॅपिली, ही स्नॅप्ड म्हणजे तो रागाने एकदम व्यक्त झाला, किंवा ही स्नॅप्ड क्वाइट ह्युमरसली म्हणजे फनी मॅनर मध्ये, मजेशीर पद्धतीने बोलला. असे मल्टिपल मिनिंग स्नॅपिलीचे आहेत. लेट्स टेक अ लुक ऍट नेक्स्ट क्वेश्चन. सो ऑफ अँड ऑनचा आहे इररेग्युलरली. रेग्युलरली म्हणजे एक पिरियडिकली, सातत्याने असंही म्हणू शकतो. लेट्स टेक अ लुक ऍट नेक्स्ट क्वेश्चन विच इज 95. 95 मध्ये चूज द वर्ड्स हॅव्हिंग अपोजिट मिनिंग ऑफ इमॅक्युलेट. इमॅक्युलेट म्हणजे आपण असं म्हणतो की स्वच्छ, म्हणजे आपण हे इमॅक्युलेट जो वर्ड आहे त्याचं मिनिंग आपण शब्दशः पण वापरतात आणि फिगरेटिव्ह पण वापरतात. शब्दशः सुद्धा किंवा रूपकात्मक सुद्धा वापरल्या जातं याचं मिनिंग. सो रूपकात्मक मध्ये आपण म्हणतो की जसं की एखाद्याचं जे रेप्युटेशन आहे, एखाद्याची जी प्रतिमा आहे ती अगदी म्हणजे स्वच्छ आहे. सो ही हॅज गॉट इमॅक्युलेट रेप्युटेशन. आता मित्रांनो, हॅव्हिंग अपोजिट मिनिंग ऑफ इमॅक्युलेट. इमॅक्युलेट म्हणजे काय, अगदी स्वच्छ म्हणजे अनब्लेमिश्ड. हे जे ब्लेमिश आहे, ब्लेमिश म्हणजे काय, ब्लेमिश म्हणजे स्कार, ब्लेमिश म्हणजे स्कार. सो स्कार किंवा आपण म्हणतो धब्बा किंवा डाग लागणं, एखाद्याच्या प्रतिमेवरती डाग लागतो, एखाद्याच्या शर्टावरती डाग लागतो. सो ब्लेमिश्ड. अनब्लेमिश्ड हे याचं सिनोनिम आहे. याचे अँटोनिम्स आहेत सॉइल्ड किंवा स्पॉटेड. सॉइल म्हणजे काय, खराब झालेलं, डर्टी झालेलं. सॉइल म्हणजे काय, ज्याला सॉइल लागली आहे, सॉइल्ड. स्पॉटेड ज्याच्यावरती स्पॉट्स आहेत किंवा स्टेन्ड आहेत, ज्याच्यावरती डाग किंवा धब्बे आपण म्हणतो ते आहेत. ए बी अँड डी. ए बी अँड डी इज द राईट आन्सर, नंबर 3. ए बी अँड डी, राईट. त्यानंतर लेट्स टेक अ लुक ऍट नेक्स्ट क्वेश्चन विच इज ओके, आय थिंक इथे झालेलं आहे का 95. इमॅक्युलेट. ओके, येस. या ठिकाणी आपल्या 2020 राज्यसेवाचं झालेलं आहे. सो आय विल बी बॅक विथ मोर वर्ड्स ज्याच्यामध्ये आपण वी विल डिस्कस वर्ड्स इन व्हेरियस कॉन्टेक्स्ट, कोनोटेशन, कोलोकेशन, रूट वर्ड्स, फ्रेजेस, नेमोनिक्स. नेमोनिक्स काय असतात, ट्रिक्स असतात. आपण एखादी गोष्ट मेमरीमध्ये आपल्या दीर्घकाळ राहावी म्हणून आपण नेमोनिक वापरतो. हा जो नेमोनिक वर्ड आहे कुठं झालाय, तो एक ग्रीक गॉडेस होती, म्हणजे स्मृती, आठवणीची देवता, स्मृतींची देवता, ग्रीक गॉडेस ऑफ मेमरी, दॅट वॉज नेमोनिक्स. सो तिथून हा वर्ड आलेला आहे. सो वी विल डिस्कस दीज वर्ड्स इन व्हेरियस वेज. आवर टार्गेट इज टू मेक यू लिटरली टू मेक यू इंट्रेपिड फायटर्स, है ना. आपल्याला काय व्हायचंय, इंट्रेपिड ऍस्पायरंट्स, की ज्यांना ट्रेपिडेशन नाहीये, भीती नाहीये, राईट. सो आय विल बी बॅक विथ मोर व्हिडिओज. आपण अजूनही एमपीएससी ची सिरीज कंटिन्यू करू, यूपीएससी चे काही क्वेश्चन बघू. आय विल टेक यू थ्रू सीईटी पेपर्स, आयबीपीएस पेपर्स,
there are so many competitive exams in which same kind of questions are asked. So I hope you guys are having fun while we are on this journey. So keep learning, keep taking the pleasure out of this activity, enjoy your studies and keep working hard. तुम्हाला जर काही आवडत असेल तर नक्की just share, like and subscribe to this channel so that you get updated or you are updated, right? Till the moment we meet next, take it easy, stay well, stay blessed. Thank you so much.